विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारा विचारला जाणारा प्रश्नाचं उत्तर आज डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बॅच बिल्ला आणि लायसन याच्यामध्ये काय फरक आहे, फॉर्म भरताना कोणता लागतो, अपलोड करावा लागतो का, त्याच्यावरील नंबर टाकावे लागतात का, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा कोणताही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. डिटेल्समध्ये तुम्हाला रिप्लाय दिला जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, की या ठिकाणी बॅच बिल्ला आणि लायसन याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही वेगवेगळे आहेत की एकच आहे? किंवा फॉर्म भरताना कोणता लागतो? हे या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फॉर्म या ठिकाणी कशाप्रकारे भरायचा डिटेल्समध्ये आपण सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हा या ठिकाणी व्हिडिओ बघून तुम्ही डिटेल्समध्ये फॉर्म कशा प्रकारचे भरायचा याची माहिती बघून तुम्ही फॉर्म भरू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता महत्त्वाचे पॉइंट सर्व कव्हर करून घेतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बॅच बिल्ला काय आहे? हा समजा एक बॅच बिल्ला. बॅच बिल्ला आणि लायसन. बिल्ला आणि लायसन हे एकच आहे की वेगवेगळे आहेत? तर दोनही वेगवेगळे आहेत. दोन्ही बॅच बिल्ला वेगळा आहे आणि लायसन वेगवेगळं आहे. कंडक्टर लायसन वेगळं आहे. याच्यामधील फरक काय आहे? मी तुम्हाला सांगतो. आता फॉर्म भरताना तुम्हाला कोणता लागतो हे मी तुम्हाला पुढे सांगतो. बघू शकता. फॉर्म भरताना काय विचारलं आहे? डू यू हॅव अ व्हॅलिड आर-टी-ए कंडक्टर लायसन? म्हणजे या ठिकाणी वैध परवाना म्हणजे लायसन तुमच्याकडे आहे का कंडक्टरचे? ठीक आहे. येस नो करायचा इथं ऑप्शन आहे. आणि पुढे देखील याच्याबद्दल माहिती सांगतो अपलोड कोणते करायचे आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे? डू यू पास्ड व्हॅलिड कंडक्टर बॅच? तुमच्याकडे वैध कंडक्टर बॅच आहे का? असे दोन पर्याय तुम्हाला येस नो करायला आहेत. ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी ज्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्याकडून त्यांनी या नंबरवरती फक्त WhatsApp मेसेज करायचे आहेत. कॉल वगैरे करायचं नाही. इतर माहितीसाठी कॉन्टॅक्ट करू नका. ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनीच इथे कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बॅच कशा प्रकारे असतो आणि लायसन कशा प्रकारचं असतं हे देखील दोन्ही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आता मी हे जे ओपन केलेले आहे हे या ठिकाणी आधीचे जुने बॅच अशा प्रकारे असत होते आणि अजून देखील ते अशा प्रकारचे काही आहेत. कशा प्रकारे? त्याचे हे या ठिकाणी बॅच आहेत. हा एक गोल प्रकारचा आणि हा आयताकृती हा जो असतो तो एक प्रकारचा बॅच असतो. हे दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला बॅचच्या अगोदर तुम्हाला लायसन गरजेचं आहे. ते लायसन कशा प्रकारचं असतं? येथे तुम्ही माझा स्वतःचा हा लायसन आहे. मी तुम्हाला इथे ते दाखवत आहे. इथं बघू शकता तुमचा या ठिकाणी आधी या ठिकाणी जे गांधी टोपी घालून या ठिकाणी बॅच बिल्ला काढण्याची या ठिकाणी प्रोसेस होती. त्यामुळे ही टोपी वगैरे इथे घातलेली आहे. आता हा ठिकाणी त्यांचा ओरिजिनल शिक्का श्रीरामपूर येथून मी काढलेला होता. काय आहे? मोटार व्हेइकल ॲक्ट 1998 स्टेट ऑफ महाराष्ट्र कंडक्टर लायसन फ्रॉम नंबर आणि कॉन असा या ठिकाणी फ्रॉम एल कॉन असं असतं. रूल वगैरे इथं दिलेले आहे. इथं लायसन नंबर इथं या ठिकाणी 5 ते 6 अंकी लायसनचा या ठिकाणी नंबर असतो. या ठिकाणी तो तुम्हाला या ठिकाणी तो मी प्रोसेस थांबा थोड्या वेळाने सांगतो. आता हे श्रीरामपूर इथं शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे आणि मी कधी काढलेला आहे? 2017 मध्ये हा बॅच मी स्वतः काढलेला आहे. इथं माझं नाव आहे. इथं बघू शकता पुढचं नाव मी हाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सन टुगेदर्स आता इथं वडिलांचं नाव असतं. इथं वडिलांचं नाव असतं ते हाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं माझी जन्मतारीख आहे. प्रेझेंट ॲड्रेस वगैरे आहे. माझा इथे ॲड्रेस दिलेला होता आणि इथं माझा तालुका इथे तुम्ही बघू शकता जिल्हा अहिल्यानगर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता कंडक्टर एस-आर लायसन नंबर. इथं लायसन नंबर इथं दिलेला आहे. तो मी हाईड केलेला आहे इथं आणि श्रीरामपूर इथून काढलेला आहे. इथं त्यांनी लिहिलेलं असतं. ठीक आहे. आणि डेट ऑफ इश्यूड मी कधी काढलेला आहे? कधी काढलेला आहे? तर 25/1/2017 2017 ला काढला आहे. परंतु या ठिकाणी तो आता एक्सपायर झालेला आहे. म्हणजे त्याची मुदत संपलेली आहे. तो रिन्यू करण्याची गरज आहे मला. जर फॉर्म भरण्यासाठी मी याच्यासाठी फॉर्म भरणार आहे. बघू शकता इथं काय आहे? 25/1/2017 ते 24/1/2020 म्हणजे 2017, 18, 19, 20 म्हणजे जवळ-जवळ 3-4 वर्ष त्याची मुदत असते आणि तो आता या ठिकाणी एक्सपायरी झालेला आहे. त्याची मुदत संपलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी रिन्यू करावा लागणार आहे. रिन्यू करण्यासाठी 10-12 दिवस लागून जातात. रिन्यू होऊन जातो. आता इथं काय दिलेलं आहे? फी तेव्हा ₹400 फी होती. रिसिप्ट क्रमांक वगैरे इथं आहे. त्याच्यानंतर इथं डी-टी नंबर म्हणून एक आहे. तारीख आहे. काय आहे? 25/1/2017 तेव्हाचीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय एल-एम-व्ही या ठिकाणी कोणी या ठिकाणी अ, हे कोणी चेक वगैरे केलेले आहेत त्यांचे त्यांचं नाव आहे वाटतं इथं. बघू शकता. हे जे आहे ना मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. तो आहे, हे आहे, काय आहे? हे लायसन आहे. हे काय आहे? तर हे आहे लायसन. ठीक आहे. इथे टिक मार्क केली. हे आहे लायसन. लक्षात घ्या.
आता बॅच कशा असतो? आता एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या. इथं लायसन नंबर दिलेला असतो. इथं लायसन नंबर मी हाईड केलेला आहे. 5-6 अंकी लायसन नंबर असतो. 5-6 अंकी लायसन नंबर असतो आणि तोच लायसन नंबर इथं देखील असतो. मग ते काय करतात, हे लायसन आहे, हे कागदावरील लायसन असते तुमचं. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपला एखादा दाखला वगैरे असतो, जातीचा दाखला वगैरे, या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल वगैरे असतो, त्याप्रमाणे कागदावरती जे असतो, तो या ठिकाणी ते लायसन असतं. हे हे लायसन आहे. ठीक आहे. आणि हे लायसन ज्यावेळेस आपल्याकडे निघतं, त्यावेळेस पुन्हा या ठिकाणी तुम्ही एजंट मार्फत किंवा आर-टी-ओ ऑफिस कडून तुम्ही या ठिकाणी जे या ठिकाणी एस-टी महामंडळातर्फे असतं, तिथे तिथे जाऊन जो नंबर असतो ना, तो इथे या ठिकाणी वठवला जातो. अशा प्रकारे त्यांच्याकडून वठवून दिला जातो आणि हा बॅच आपल्याला या ठिकाणी दिला जातो. इथं या ठिकाणी बघू शकता, इथं मी हे नेटवरून घेतलेलं आहे, लायसन ऑथॉरिटी छत्रपती संभाजीनगर, आणि हा नंबर दिलेला आहे. इथं बघू शकता, हा एक नंबर आहे त्यांचा आणि इथं एक दुसरा एक नंबर आहे. पूर्ण नंबर मी इथं दाखवलेला नाही, हाईड केलेला आहे. इथं चालकचा हा वेगळा असतो. हा चालकचा वेगळा असतो. आपल्यासाठी फक्त कंडक्टर या ठिकाणी हा ड्रायव्हरचा आहे. हा गोल आहे ड्रायव्हरचा आणि हा कंडक्टरचा. कंडक्टरचा याच्याकडे चौकोनी असतो, गोल असतो. अशा प्रकारे नंबर येतो आणि तो या ठिकाणी तोच. आता हा खाली जो लायसनचा नंबर दाखवला मी, लायसनचा नंबर दाखवला, तोच नंबर याच्यावरती छापून येतो. कशावरती? या पितळाच्या लोखंडाच्या याच्यावरती जे असतं, काही असो लोखंड, पितळ या ठिकाणी त्याच्यावरती हा छापून दिलेला असतो. हा याला काय म्हणतात? हा जो लोखंडी आहे याला बॅच म्हणतात. बॅच म्हणतात. आणि हे खालचं जे कागदावरती सर्व माहिती या ठिकाणी ऑथॉरिटी असतो, या ठिकाणी सही शिक्का वगैरे असतो, याला म्हणतात लायसन. ठीक आहे. आता दोन्ही वेगळे आहेत. दोन्ही या ठिकाणी फरक मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला आहे. आता फॉर्म भरताना काय लागतो आणि कशा प्रकारे लागतं हे समजून घ्या. ठीक आहे. आता इथं फॉर्म भरताना 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. फॉर्म भरताना बघू शकता काय आहे, तुमच्याकडे आर-टी-ओ कंडक्टर परवाना म्हणजे तुमच्याकडे लायसन आहे का? तर हा ऑप्शन इथं नो करून चालत नाही. नो करून चालत नाही. जर तुम्ही इथं नो केलं, तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी पात्र नाहीत. इथून पुढे तुम्हाला फॉर्म भरता येत नाही आणि हा ऑप्शन कंपल्सरी येस करावा लागतो. हा कंपल्सरी येस करावा लागतो. लायसन्स ऑप्शन हा काय करावा लागतो? कंपल्सरी येस करावा लागतो आणि येस केल्याच्या नंतर शेवटला तो तुम्हाला अपलोड करावा लागतो. अपलोड करायला येतं आणि तो अपलोड करावा देखील लागतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणता? तर लायसन अपलोड करावं लागतं. कोणतं? जे तुम्हाला खाली हे मी लायसन दाखवलं, हे लायसन दाखवलं, ते तुम्हाला शेवटला अपलोड करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय आहे? इथं बघू शकता, इथं काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? तुमच्याकडे बॅच आहे का? आता इथं जरी नाही केलं तरी देखील तुमचा फॉर्म पुढे जातो. तुमचा फॉर्म पुढे जातो आणि या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतो. परंतु समजा मी इथे येस केलं, तर शेवटला हा देखील तुम्हाला अपलोड करायला येतो आणि हा अपलोड केला नाही तरी देखील चालतो. ठीक आहे. आता काही विद्यार्थी बोलतील, की माझ्याकडे फक्त लायसन आहे, तर येस करणार मी तिथे आणि फॉर्म अपलोड करणार. परंतु तुमचा या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो लायसन आहे ते रिन्यू करून घ्यायचं आहे आणि समजा बॅच तुमच्याकडे नाही, फक्त लायसन आहे, बॅच नाही, इथं देखील येस केलं आणि ते नंतर या ठिकाणी इथे येस करून टाका. ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांनी कंपल्सरी इथे येस करा आणि अपलोड करून टाका आणि ज्यांच्याकडे बॅच नाही त्यांनी देखील येस करा. कारण ते अपलोड करायला सध्या नाही. परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्ही येस केल्याच्या अगोदर तुम्ही लगेच या ठिकाणी हे लायसन रिन्यू करून घ्यायचं आहे आणि हा बॅच या ठिकाणी देखील काढून घ्यायचा आहे. कारण तुम्ही इथे येस करणार आहात. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी याच्याबद्दल मी फिक्स या ठिकाणी कोणीही या ठिकाणी तुम्हाला फिक्स सांगणार नाही की तुम्ही येस करा किंवा नो करा. तुम्हाला तुमची मर्जी आहे. कारण तुमच्या या ठिकाणी नंतर येथे प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. ज्यांना माहीत आहे आपल्याकडे लायसन आहे, ते या ठिकाणी अपलोड करू शकता. रिन्यू करून घेऊन तुम्ही अपलोड करू शकता. परंतु या ठिकाणी इथे तुमच्याकडे लायसन नसताना जर तुमच्याकडे बॅच असेल, तर तुम्ही येस करा आणि अपलोड करा. परंतु हे कंपल्सरी अपलोड करायला नाही. काही विद्यार्थी काय करतील, इथं लायसन आहे फक्त फॉर्म भरून टाकतील. तसे देखील तुम्ही करू शकता. परंतु इथं तुम्ही या ठिकाणी येस केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला बॅच काढून घेणे गरजेचं असणार आहे. लायसन असल्याच्या नंतर. ठीक आहे. लायसन असल्याच्या नंतर लगेच अपलोड करू शकता. तात्पुरता मुद्दा एवढाच सांगतो. ज्यांच्याकडे लायसन आहे ते सध्या फॉर्म भरू शकतात. बॅच नसला तरी फॉर्म भरू शकतात. कारण हे बॅच सध्या अपलोड करायला येत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून टाका आणि या ठिकाणी बॅच काढायला टाकून द्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तुमचा बॅच येऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती होती. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.